26/11च्या दहशतवादी हल्ल्यात मुंबईचं रक्षण करताना वीरमरण पत्करलेल्या जवानांना वाहण्यात आली श्रद्धांजली। आरुषी हेमराज दुहेरी हत्याकांडाच्या शिक्षेबाबत थोड्याच वेळात सुरू होणार युक्तिवाद। विशेष सीबीआय कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर आरुषीच्या आईची तब्येत बिघडली। रविवारी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात जखमी झालेल्या शिवसैनिकांना भेटण्यासाठी आज उद्धव ठाकरे कणकवलीत। पोलिसांवर डागली तोफ। तरुण तेजपालच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्ली हायकोर्टातली सुनावणी उद्यावर। गोवा पोलीस मुंबईत नोंदवतायत पीडित तरुणीचा जबाब। विरोधक आणि मीडियाच्या दबावानंतर तरुणीवर पाळत प्रकरणी गुजरात सरकारने केली चौकशी समितीची स्थापना। 3 महिन्यात अहवाल सादर करण्याचे दिले आदेश। ऊस प्रश्नी सर्वपक्षीय नेते मुख्यमंत्र्यांबरोबर आज घेणार पंतप्रधानांची भेट। ऊसाला 3000 रुपयाची उचल द्यावी या मागणीवर राजू शेट्टी ठाम। टमाटा केला, ज्वारी केली, रब्बी संपलं। आता काय अपेक्षा आहे, फक्त शासनाला एक विनंती आहे, पालकमंत्री साहेबांना याची दखल घ्यावी। हेलन वादळामुळे आलेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातलं हाताशी आलेलं पीक गेलं वाया। शेतकऱ्यांनी सरकारला केलं मदतीचं आवाहन। आणि पुलोत्सवाच्या 3ऱ्या दिवशी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जीवन गौरव पुरस्कार। तर दमा मिराजदारांनी उलगडल्या चिवी जोशींच्या आठवणी।